काय काळजी करायची नाही. फक्त एक काम करावं लागत, हे मुद्दाम सोशल मीडियावर बोलत असले तर इथून मग आपण याला उत्तर देत नव्हतं, आता याला द्यावा लागणार. यांनी आयुष्यात काय केलं मग? काय केलं रे तुम्ही आयुष्यात समाजासाठी? आम्ही करतो झगडतो तर बुळबुळ बुळबुळ आता काय केलं आयुष्यात? आम्ही तरी केलं. आज हजारो पोरी नोकऱ्याला लागली. तुम्ही काय केलं? हैदराबाद गॅजेटियर साठी GR काढलाय, मसुदा नाही. तो नुसता मसुदा नाही, ड्राफ्ट नाहीये. आले न घेऊन पळाले. GRच पाहिजे जागेवरून, तिन्ही काढले. केसेस पासून बलिदान केलेल्या कुटुंबाचा पण काढला. शिंदे समितीला सुद्धा 24 तास काम करायला सांगितलं. आता व्हॅलिडिटी द्यायच्या सांगितल्या. किती कल्याण व्हायला समाजाचं, प्रमाणपत्र द्यायचे सांगितले. केसेस मार्क घ्यायचे सांगितल्यात. 8-15 दिवसात, महिन्याच्या आत पुऱ्या घेतो म्हणे. एक ठेवत नाही. बलिदान केलेल्या कुटुंबाचा 8 दिवसाच्या आत नोकऱ्याचा आणि निधीचा विषय ठेवत नाही. सगळे कामं मी करून घेतो. फक्त शेवटचं सांगतो, माझं समाजाला एवढंच म्हणणं आहे, संयम आणि शांत राहा, विश्वास ठेवत जा. मला माहिती जे बोलले त्यांच्याकडून तुम्ही बोलला नाही आणि बोलणार बी नाही, कारण त्यांनी आता बघ वाटोळच केलंय. दिलं तर काहीच नाही. 70-75 वर्ष. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.